शेतकऱ्यांच्या एकजुटीचा माझे पैसे 15 दिवसात वर्धा जिल्हा दुष्काळी जाहीर, वर्धा दुष्काळी जाहीर झाला। प्रचंड नुकसान झालं होतं। त्याच्यानंतर गारपिटीने चण्याचं नुकसान झालं, अतिवृष्टी झाली आणि आज वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून सततधार पाऊस सुरू आहे, अतिवृष्टी सुरू आहे, परंतु सरकारचं कुठलंही लक्ष या विषयाकडे नाही आहे। शेतकऱ्याला एवढं नुकसान होऊन सुद्धा एक पैशाची मदत सुद्धा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेली नाही।
पीक विम्याची रक्कम, खरीपाची आणि रब्बीची एक पैशाची सुद्धा मदत अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही. बरेच शेतकरी मदतीपासून वंचित आहे आणि आज जी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे त्यामुळे आम्ही सातत्याने आंदोलन, पाठपुरावे केले, निवेदनं दिले. परंतु जर सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर सरकार समोर लोटांगण घालून त्यांना साकडे घालण्यासाठी आज आम्ही लोटांगण आंदोलन करतोय. आणि या लोटांगण आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आम्ही वर्धा जिल्हा ओला दुष्काळ घोषित करण्यासाठी आम्ही हे आता आंदोलन करतोय. अलीकडेच भाजपचं अधिवेशन झालेलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये बावनकुळे, चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेश अध्यक्ष आहेत, महायुती सरकारच्या वतीनं नुकतंच मंत्री अनिल पाटील यांनी सभागृहात घोषणा केली होती की 15 जुलैपर्यंत अतिवृष्टी आणि गारपिटीचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. परंतु आज आपण बघतोय, आज ऑगस्ट महिना उजाडलेला आहे, परंतु एक पैशाची मदत सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात आली नाही. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसत आहे. जर सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करतील तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन सरकारच्या विरोधात आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. जवळजवळ हे 1 ते 1.25 किलोमीटर एवढं आम्ही लोटांगण घालून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून करतोय. तब्बल